त्याचे काडी कचरा हे जास्त निघते की नाही. अजून भरपूर आहे, लय मोठा ओवा आहे, कांड्याचा आहे. आता कांडू आम्ही. आता काय माहिती एका दिवसात होते का 2 दिवसात, पण करू 2-3. माती राहते त्याच्यात. वेलकम बॅक टू माय चॅनल साधक ब्लॉग. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना. तर आज आम्ही काढणार ओवा, कारण खूप दिवसाचा ओवा आणलेला तर घरी, तो वाळला आता चांगलाच उन्हात तुम्ही पाहू शकता. तर आता तो काढून घ्यायचा आहे, कारण वाळलेला आहे तो चांगला. तर आता आम्ही घरीच असा काढणारा घरीच आणला होता, नाहीतर मग लोक असे वावरातच काढतात. वावरात मोकळी अशी जागा असते, चांगलं काढल्या जाते. आता घरी काढायचं आहे तर म्हणून आम्ही थोडा थोडा करून काढून घेऊ. तर आता असं आम्ही काढत आहोत. असा तो ओवा आम्ही काढून घेतलेला आहे. त्यातला अर्धा झाला, अर्धा राहिलेला आहे. बघू शकता, इकडे अर्धा राहिलेला आहे आणि बाकीचं काढलेलं आहे. एवढं काढलं. त्याच्यात काळ्या जे आहेत ते खूप साऱ्या आहेत, आणि काही काळ्या यांनी पेटून सुद्धा दिल्या. बघा, बाहेर पेटून दिल्या काळ्या, पण त्याचं धुपट एवढं होऊन राहिलं. पेट जास्त घेता, कारण ते वाढलेलं आहे ना खूप, म्हणून जास्त पेट घेऊन राहिलेलं आहे. आणि थोडं थोडं हे टाकून राहिले त्याच्यावर. एकदम लय पेटते ते का. टाकल्याबरोबर एकदम त्याचा भडकाच होऊन जाते, कारण ते वाळलेलं आहे, खूप लवकर चेतून जाते. लवकरच पेटलं. सर्व एका दमानं टाकलं तर किती होईल. तर बाकीच्या राहिलेल्या आहेत काही झाडाच्या. आता जे हे आहे हे पूर्ण साफ करावं लागते. याच्यात काळ्या पूर्ण माती वगैरे धूळ सर्व आहे. तर आता हे साफ करावं लागतं. तर आता काही मी फॅननं साफ करून बघते की निघते का, पण त्यांना जास्त निघत नव्हतं. म्हणजे काळ्या ज्या जाळ्या जाळ्या त्या खालीच राहत होत्या. तरी मी करून बघितलं थोडंशाचं. तर बघू शकता पूर्ण म्हणजे ओवाही उडून राहिला त्यांना, आणि काळ्या पण सुद्धा खाली जळून राहिल्या. त्याच्यानं मग यानं की जास्त जमत नव्हतं. फॅन लावला तर बाहेर, कारण हवेची जर वाट पाहायचं तर हवा येतच नाही. नाहीतर मग लोक मस्त बाहेर नेतात, आणि हवा आली की मग नंतर असे टाकतात. म्हणजे आमच्या इकडे त्याला उफणणं म्हणतात. उफणलं की पूर्ण हवेनं त्याच्यातला ओवा खाली राहतो, आणि काळी कचरा येतो तो बाहेर पडतो. म्हणून मी असं फॅनमध्ये करून पाहिलं, पण त्याच्यातल्या काळ्या जास्त जाळ्या असल्यामुळे त्या खालीच राहत होत्या. तर बघा, असा तुम्ही बघू शकता, असा मी ओवा अर्धा काढून घेतलेला आहे. एवढा काढलेला आहे, आणि हे बाकीचं जे आहे ते काढलेलं आहे पूर्ण. फक्त त्यातला ओवा असा काढायचा राहिला साफ करून, तर एवढा काढला. ह्या बाकीचा आता उद्या काढू. आणि इकडलं बघा पूर्ण काढून घेतला, तर पूर्ण मोकळं सांगण झालेलं आहे. हे का आता
उद्या हे पूर्ण काड्या वगैरे याच्यातल्या काढून पूर्ण असं साफ असा ओवा काढू. तर बघा छान असा ओवा निघालेला आहे. असाच हा ओवा इकडला पण हे पूर्ण साफ करून याच्यातला पण असाच काढायचा आहे. तर मग आता इकडे दुसऱ्या दिवशी याने ओवा गाळण्याची चाळणी आणली. तर मग त्यानंच आम्ही आता ओवा साफ करत आहोत, कारण की एवढा मोठा होता. घरी सुपानं किंवा चाळणीत, लहान चाळणीत म्हटलं तर खूप भारी जात होता, म्हणून अशी मोठी चाळणी आणली ओवा गाळायची. तर तुम्ही बघू शकता छान असा ओवा खाली पडत आहे आणि वरूनचा जो कचरा आहे तो वेगळा निघत आहे, म्हणजे हातानं काढायचं काम नाही. तर आता असाच आम्ही हा जो पूर्ण आहे बाकीचा तो सुद्धा साफ करून घेणार, कारण खूप मोठा आहे. तर त्याच्यामुळे मग यानं काय होते, लवकरात लवकर साफ होते. पूर्ण काळी कचरा वर येते आणि खाली खाली ओवा राहतो, पण त्याच्यातही थोडंसं कचरा राहतं. तर ते मग आता फॅनमध्ये आम्हाला साफ करावंच लागेल. मी तुम्हाला दाखवते, त्या चाळणीमधून असा निघालेला आहे. तर आता याच्यातसुद्धा काही बारीक बारीक कचरा आणि काड्या आहेत, तर त्या आता हवेनं साफ होतील. आणि हा जो बाकीचा राहिलेला आहे तो सुद्धा आम्ही या चाळणीनं गाळून घेऊ. त्याच्यामुळे मग खूप हलकं जाते, नाहीतर मग खूप भारी जात होतं. चाळणीवर तुम्ही बघू शकता खालची बारीक बारीक ओवा आणि बाकीचं खाली पडते आणि काळ्या जाळ्या जाळ्या वर राहतात. अशा प्रकारे आम्ही आता ओवा साफ करून घेत आहे.